नमस्कार मित्रांनो, मी सोनू पुन्हा एकदा तुमचं सोनूच्या किचनमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, रात्रीच्या पोळ्या उरल्या, चला मग त्यापासून आपण बनवूया स्वादिष्ट असा चुरमा। त्यासाठी लागणारे साहित्य: साखर, जिरे, मोहरी, हळद, तेल, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, थोडंसं चवीनुसार मीठ, लिंबू आणि रात्री उरलेल्या पोळ्या। इथे आपण एक मिक्सरचा जार घेऊन त्यामध्ये ह्या ज्या पोळ्या आहे ह्या हाताने तोडून अशा टाकूया। मित्रांनो, ज्या सगळ्या पोळ्या ह्या एकदम न टाकता आपण थोड्या थोड्या त्यात टाकूया आणि एकदम बारीक न करता एक गरका मारून घेऊ। तुम्ही बघू शकता, एकदम बारीक नाही आणि एकदम जाडे नाही, अशा प्रकारे आपण ह्या मिक्सरमधून पोळ्या बारीक करून घेतल्या आहे। इथे आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ। जसं आपलं तेल गरम होईल तसंच आपण त्यामध्ये थोडीशी मोहरी, त्याचबरोबर थोडेसे जिरे ॲड करून घेऊ। त्याचबरोबर शेंगदाणे, त्याचबरोबर आपण ॲड करूया हिरवी मिरची, आणि त्याच मागोमाग ॲड करूया आपण कांदा। त्याचबरोबर कढीपत्ता। आता ह्या फोडणीला आपण व्यवस्थित परतून घेऊया। इथे आपली फोडणी बऱ्यापैकी फ्राय झालेली आहे। आपण आता त्याच्यात ॲड करूया थोडीशी हळद, आणि त्या मागोमाग आपण ॲड करूया बारीक केलेल्या पोळ्या। मित्रांनो, त्याचबरोबर आपण याच्यात ॲड करून देऊ आता चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर। मित्रांनो, इथे आपल्याला थोडासा याला पाण्याचा शिपका द्यायचा आहे आणि हे सर्व व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेऊ। या ठिकाणी आपली सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं आहे। आपण आता याची 2 मिनिटं वाफ दाबून घेऊया। मित्रांनो, तुम्ही बघू शकता सुंदरसा असा कलर आपल्या चुरम्याला आलेला आहे। आता आपण त्यावर ॲड करूया एक साधारण छोटी फोड लिंबाची, त्याचबरोबर इथे आपला चुरमा बनवून रेडी झालेला आहे। आता आपण याला सर्व करूया। मित्रांनो, इथे आपला चुरमा रेडी झालाय, तर चला बघूया तो कसा झालाय, टेस्ट करूया।
एकदम सुंदर छान असा पोळ्यांचा चुरमा बनवून आपला रेडी झाला आहे. मित्रांनो, तुम्ही पण ट्राय करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.